हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा तुम्हाला कळालेला असेल। तर मकर संक्रांतीनिमित्त मी मेहंदी काढली होती। तुम्हाला दिसत पण नसेल पण मला दिसती। आणि माझ्या नवऱ्याचं प्रेम जे आहे माझ्यावरचं ते आता संपले, म्हणजे त्याचं आता प्रेम राहिले नाही, त्यामुळे आता मेहंदीसुद्धा रंगत नाही आहे। तर हेच मी माझ्या मुलीला पण सांगितलं का बघ ना गं, मी मेहंदी काढली होती पण मेहंदी रंगलीच नाही। तर ती सुद्धा म्हणते का मम्मी पप्पाचं प्रेम संपलं। तर जर मेहंदी रंगली तर समजायचं तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम आहे, आणि जर मेहंदी रंगली नाही तर समजायचं नाही आहे। म्हणून तर मी आता विचार केला आहे नवरा आपल्यावर काय प्रेम करत नाही। पाहू आता दुसरा पर्याय आहे का, कारण नवऱ्याने आता प्रेम करणं सोडून दिलं आहे। तर तुम्ही मकर संक्रांतीनिमित्त काय काय बनवलं, काय काय खाल्लं, पूजापाठ केलं का? म्हणजे माझा नवरा तर मला सोडून तिकडे गेला होता। मळगंगा जी नदी आहे आमच्या इथे, निघोज आहे थोडं लांब म्हणजे इथनं, आणि तिथं गेले होते मित्रासोबत। बायकोला घेऊन जातात, माझा नवरा स्वतः मित्राला घेऊन जातो म्हणजे आणि मित्र म्हणत होता तुझी बायको का नाही आणली, पुढच्या वेळेस येताना तिला घेऊन ये, कारण तिलासुद्धा पाहू दे ना कसं असतं कसं नसतं। तर मला आजपर्यंत कुठेही नेत नाही, मी फक्त घरातच असते आणि घरामध्ये ठेवतात मला आणि परत म्हणतात का तुला बाहेर जायचं येड नाही, तुला फिरायचं येड नाही, तुला नटायचं येड नाही, तुला खायचं येड नाही, तू अशीच आहे, तुला कसलंच हे नाही आहे म्हणजे ना। तर तुम्ही सांगा, जर कुठं फिरायला नेलं तरच मी जाईल ना, आणि जर मी एकटीच फिरायला गेले तर लोक काय म्हणतील, कसली बाई आहे एकटीच फिरती आहे। म्हणून असं एकटीसुद्धा मी फिरायला जात नाही आणि माझा नवरासुद्धा मला फिरायला घेऊन जात नाही, आणि वरती मला म्हणतो तू कुठं न्यायच्या याची नाही आहे। तर आम्हीसुद्धा मकर संक्रांतीला आमच्या घरी पुरणपोळी नाही बनत, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या सासरी नाही बनत, म्हणजे माझ्या माहेरी जरूर पुरणपोळी बनते, आणि त्यांनीसुद्धा ह्या वेळेस नव्हती बनवली। पण आम्ही बनवलं होतं गुलगुले, जे मी तुम्हाला लावल त्याची ही क्लिप काढली मी। गुलगुले बनवले होते, मुगाची डाळ असते तिचे आम्ही भजे काढले होते, आणि तिळाचे लाडू बनवले होते, आणि गव्हाचं पीठ असतं त्याचे गुलगुले बनवले होते। कारण प्रत्येकाची वेगळी परंपरा असते, आणि माझ्या सासरची परंपरा म्हणजे मला आता पाळायची आहे, पुढं जाऊन माझी होणारी सून पाळायला, असं म्हणजे मला ह्या जबाबदाऱ्या निभवायच्यात, म्हणून मी हेच केलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी तेच खाल्लं आहे। तर तुम्ही तुमच्या इकडं कशी मकर संक्रांती म्हणजे कशी धूमधडाक्यात साजरी केली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझी मुलगी नव्हती बाकी, तर त्यांच्या इकडे त्यांनी एवढं काही तिळगुळ आणले होते फक्त, ते पण व्हाईट कलरचे, म्हणजे गावाला तिथं घराचं काम चालू आहे आणि म्हणून त्यांना जमलं नाही एवढं आणायला। तर ती म्हटली का बघ मम्मी तुम्ही मला सोडूनच खाताय, इकडं काही बनलं वगैरे नाही आहे। तर मला तर याचं दुःख वाटलं तिकडं बनलं नाही आहे, पण सण आहे आणि साजरा करायलाच लागेल म्हणून आम्ही बनवलं होतं, बाकी काय नाही बाळा, तुझी पण आम्हाला खूप आठवण येते। बाय बाय। तर आम्ही तेल आणले होते आणि त्याचे हे चक्की बनवली आहे। पहिले तर आम्ही लाडू बनवणार होतो पण अर्धेच बनवले, म्हणून म्हटले जाऊ दे लाडू नंतर बनव, आता तू हेच बनव चक्की। तर याच्या वड्या बनवल्या आहेत, आणि इथं मी पाहते वड्या झाल्या का तयार, म्हणजे गरम गरमच टाकलं होतं, ताटाला थोडंसं तेल लावलं होतं आणि वरून पसरून दिलं होतं, आणि नंतर असे काप केले होते तर पाणी निघतात, म्हणजे चांगल्या वड्या झाल्या होत्या। आणि अशा आम्ही 2-3 ताटं भरून केले होते, तर एवढं केलं होतं। हे झाले मकर संक्रांतीचं, आणि नंतर संध्याकाळी आम्ही हे केलं होतं गुलगुले, जो माझ्या सासरी हा प्रसाद दाखवायचा असतो, ते पण देवाला पण ठेवायचा असतो आणि कुत्र्याला टाकायचा असतो, म्हणजे कुत्र्याला आज महत्त्व आहे। तर हे त्याचं सामान आहे, आणि हे मूग डाळीची भजी आहे।